तर आता रात्रीचे 9:30 वाजले आहेत। गेल्या 4 तासापासून तळाशील गावातील महिला कालावली खाडीपात्रामध्ये आंदोलन करत आहेत पाण्यामध्ये भिजून। तर आंदोलन तुम्ही हे का करत आहात? आम्ही गेले 9 दिवस आंदोलन करत होतो आणि कोणीच इकडे येत नव्हता। आज आम्ही अक्षरशः कंटाळून आम्ही 4 तास आता पाण्यात बसला असो आणि त्या बसलेल्या एका आता कलेक्टर मॅडमनी लेटर पाठवला असा की शेल्टी जेटी ते सर्जेकोट बंदर अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपसा होणार नाहीये म्हणून। त्यामुळे आम्ही आता आपसात चर्चा केली आहे आणि अजून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चर्चेसाठी त्यांनी आम्हाला बोलवलंय। पण तरी पण आम्ही महिलांनी असं घेतलंय की त्या चर्चेत जर काही आम्हाला आमच्या समाधानकारक उत्तर नाही भेटलं तर आम्ही उद्या 1 वाजेपर्यंत वाट बघून 1 वाजता आम्ही परत नदीत आंदोलन असंच हे करणार नाही। आमचं आंदोलन आम्ही मागे घेतलं नाहीये, आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहेत। पण आम्ही पाण्यातून त्यांच्या पत्राचं शब्दाखातीर आम्ही पाण्यातून आता बाहेर येतोय उद्या चर्चेसाठी आणि आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार। फक्त उद्या 1 वाजेपर्यंतच आम्ही त्यांना वेळ देतोय। तळाशील एकजुटीचा विजय असो। आणि जर नाही निर्णय द्यायचा तर एकही महिला बाहेर येणार नाही। इतके ग्रामस्थ जमले, प्रत्येक कुटुंबातला एक माणूस इथे आलाय, त्यांची पण लहान मुलं आहेत। तर आता विचार तुम्ही करा, आम्ही करून करून सगळे जमलेत सगळे जमले। आता नाही बाहेर पडणार। तर तळाशील गाव वाचवण्याच्या आंदोलनामध्ये एक महिला पाण्यामध्ये भिजल्यामुळे आजारी पडली आहे, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। तर सध्या ही परिस्थिती तळाशील गावावर आली आहे। तर तळाशील गावातील महिला पाण्यामध्ये बसून आंदोलन करण्याची वेळ का आली असेल, तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा।